फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. प्रॉब्लेम घ्या log 27 to the base 3 is equal to x. ठीक है, log 25 to the base log 27 to the base 3 equal to x. याला काय करणार बरं आपण सांगा. याला आपण लास्ट टाइम ह्या टाइपचे प्रॉब्लेम्स काही सॉल्व्ह केले बरोबर. तर आता हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, याला काय करतो आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्झॅक्टली एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करूयात. ठीक आहे, ह्या लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल. सांगा बरं याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येईल आता, किती लोकांच्या लक्षात राहिलाय. एक्स क्यूब इज इक्वल टू 20. येस एक्झॅक्टली. याला कसं करतो परत एकदा लक्षात घ्या. लॉगचा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा जो बेस आहे लॉगचा, त्या बेसला ऍज इट इज लिहिणार. ही जी एक्स आहे ही याच्या पॉवरला येईल आणि इज इक्वल टू 20. सो एक्स क्यूब इज इक्वल टू 27 नाही, इथं काय येईल 3 इज इक्वल टू 27. ठीक आहे, याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय झाला आपला, log 27 to the base 3 is equal to x. सो याचा जो काही एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल तो काय झाला 3 is equal to 27. सो आता आपल्याला काय करायचंय, 27 ला 3 च्या पॉवर मध्ये लिहायचंय आणि तो काय येतो 3 चा क्यूब. 3 चा स्क्वेअर 9, 9 ला 3 ने मल्टिप्लाय केला 27, म्हणजे 3 चा क्यूब काय येणार आपला 27. म्हणजे काय झालं 3 इज इक्वल टू 3. आता इथं जर पाहिलं दोघांचा बेस सेम आहे तर पॉवर पण कशा होणार आपल्या सेम. त्याच्यावर एक्स ची व्हॅल्यू आपण काय क्लेम करू शकतो, हेन्स एक्स इज इक्वल टू 3. ठीक आहे, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. आता थोडस वन स्टेप आहे, थोडस नेक्स्ट लेवलला जाऊयात आपण. सेम प्रॉब्लेम म्हणजे कॉन्सेप्ट सेम आहे, फक्त प्रॉब्लेम थोडासा अजून ऍडव्हान्स झालाय. असे 4 मार्क्सला ह्या टाइपचे प्रॉब्लेम विचारतात. अगेन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. प्रॉब्लेम आहे log to the base 2 of x square minus 16x plus 40 is equal to 5. x square minus 16 नहीं है तो 6x है. x square minus 6x plus 40 is equal to 5. अगेन फर्स्ट टास्क काय आपला, याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तुमचं जे काही आन्सर स्टार्ट होईल सर ते पॉलिमियलचा आन्सर काय आहे की ते पूर्ण लॉगचा आन्सर काय आहे, ते पूर्ण लॉगचा आन्सर फाइंड आउट करायचंय. सो ते लॉगचा आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला जे काही पॉलिनॉमियल जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते सिम्प्लिफाय करायला लागेल. बट हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा आपण लॉगला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करतो ना, तेव्हा जे काही x² - 6x + 40 आहे ते थोडंसं मॉडिफाईड होऊन चेंज होतं त्याच्या व्हॅल्यूज, आणि नंतर जेव्हा पूर्ण आपण त्याला कन्वर्ट करू मग त्याला सिम्प्लिफाय करायचंय. ऍट द एंड त्याला सिम्प्लिफाय करायचंय, बट एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर करायचंय. ओके, सो आपण काय करूयात, कन्वर्ट. आन्सर कसं लिहितात मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता याचा आपण एक प्रॉपर आन्सर लिहूयात जे की एक्झामला एक्सपेक्टेड आहे. कन्वर्ट लॉग x² - 6x plus 40 to the base 2 is equal to 5 into एक्सपोनेन्शियल फॉर्म. आपण काय करणार, आता एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे काय 2⁵ इक्वल टू काय मिळालं आपल्याला x² - 6x plus 40. राईट, x² - 6x plus 40. आता 2 ची 5th पॉवर किती येते, 32. 2, 4, 8, 16 आणि 32. 32 is equal to x² - 6x plus 40. सो त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 32 इकडे प्लस आहे, त्याला राईट साइडला न्या, तो मायनस होईल. या साइडला उरला 0 इज इक्वल टू
एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 40 मायनस 32. 40 minus 32, how much? 8 plus 8. 8. येस, प्लस 8. आता आपल्याला काय करायचं येतं, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं आपल्याला. याला मी थोडंसं रिसाइज करतो, म्हणजे रिअरेंज करतो लेफ्ट राईट 4 राईट 2 राईट एक्स स्क्वेअर. हा, सो हे कसं सॉल्व्ह करतो आपण, की आपल्याला -6 हे आपल्याला ऍडिशन पाहिजे आणि +8 हा प्रोडक्ट पाहिजे. सांगा. -4 मायनस येस, -4 -2. प्रोडक्ट पण -4 -2 चा +8 येणार आहे. सो आपले याचे जे काही रूट्स असतील, ह्या काय झाला, x-4 x-2 इज इक्वल टू 0. सो एक्सच्या व्हॅल्यूज काय काय येतील बरं, x इज इक्वल टू 4 और x इज इक्वल टू, ठीक आहे, x इज इक्वल टू 4 और x इज इक्वल टू 2. तर ह्या झाल्या आपल्या 2 एक्सच्या व्हॅल्यू. कळलंय, या टाईपचे प्रॉब्लेम्स 4 मार्क्सला येतात. ठीक आहे, सो आपण मग फायनली काय लिहिणार आन्सर, हेच values of x are 4 and 2, याला ब्रॅकेट टाकून द्यायचं आहे. ते असं प्रॉपर वेने तुमचा आन्सर एक्सपेक्ट आहे. ते असे 4 मार्क्सला प्रॉब्लेम येतात तुम्हाला लॉगॅरिथम टॉपिक वरती, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. सो अजून याचे चेंज ऑफ द बेस असेल किंवा अजून जे काही 1-2 रूल आपले मिसिंग आहेत, यात मेजरली आपलं आता राहिलंय चेंज ऑफ द बेस वरतीचे प्रॉब्लेम, जे की शो दॅट साठी अगेन 4 मार्क्सला कंपल्सरी येतात. फिक्स 4 मार्क्स तुम्हाला फिक्स, आणि प्रॉब्लेम खूप इझी आहेत चेंज ऑफ द बेसचे. सो ते आपण उद्याच्या लेक्चरला घेणार आहे. आज आता आपल्याला नेक्स्ट लेक्चर आहे मला 8:45 ला इथे क्लासमध्ये ऑफलाईन, सो दॅट. ठीक आहे.